नमस्कार, सुप्रभात. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. सर्वप्रथम सगळ्यांना मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे, म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात. चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्याच दिवशी अंगणात रांगोळी, दारावर तोरण आणि गुढी उभारून चैतन्यमय वातावरणात नूतन वर्षारंभ होतो. राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह आहे. तिकडे गिरगावमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. तरी दोन दृश्य आपण बघतोय. गिरगावमधली शोभायात्रा, जे की संपूर्ण राज्याचं एक प्रमुख आकर्षण असतं. परंपरेचे वेगवेगळे साज या गिरगावमधल्या शोभायात्रेतून आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरं लक्ष असतं संपूर्ण महाराष्ट्राचं, ते म्हणजे डोंबिवलीतल्या शोभायात्रेकडे. गुढीपाडव्याचा जल्लोष गिरगाव असेल, डोंबिवली असेल, असा संपूर्ण राज्यभरात आपल्याला दिसतोय. पण हा जल्लोष साजरा करण्याचं प्रमाण आणि त्याचं स्वरूप हे भव्य असतं ते गिरगाव आणि डोंबिवलीमध्ये. त्यामुळे या दोन्ही शहरांमधल्या शोभायात्रा या खास असतात, आकर्षक असतात आणि वेगळ्या असतात. गिरगावमधल्या शोभायात्रेतून माहिती घेण्यासाठी आपली प्रतिनिधी स्वप्नाली आपल्यासोबत आहे, तर डोंबिवलीमधून आपली प्रतिनिधी भाग्यश्री सुद्धा आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी आपण स्वप्नालीकडे जाऊयात. स्वप्नाली, काय चित्र आता गिरगावमध्ये दिसतंय? नक्कीच सौरभ, आज गिरगावच्या नववर्षाच्या शोभायात्रेत अनेक तरुण तरुणी हे सहभागी झाले आहेत. ध्वजपथक असतील, ढोल ताशा पथक असतील, यांचा सहभाग आपल्याला इथे बघायला मिळत आहे, उत्साह बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अनेक तरुण तरुणींनी जो मराठी पारंपरिक लूक केलेला आहे, बुलेट राण्या इथे सहभागी झाल्या आहेत. अशी ही गिरगावची शोभायात्रा आपल्याला बघायला मिळत आहे. आता थोड्याच वेळात इथे ढोल ताशा पथक जे आपलं सादरीकरण करणार आहे त्याचीच ही तयारी सुरू आहे. इथे पळशीकर ढोल ताशा पथक जे आहे ते इथे म्हणजे सादरीकरण करण्यासाठी तयार झालेले आहेत. ध्वजपथक असतील किंवा ढोल ताशा पथक, झांज पथक असे अनेक म्हणजे उत्साहित तरुण तरुणी इथे सहभागी झाले आहेत गिरगावच्या या नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये. त्यांचा जो हा लूक आहे, पारंपरिक लूक, नऊवारी साडी, नाकावर नथ असेल किंवा केसामध्ये गजरा, सगळं काही या तरुणींनी लक्ष वेधून घेतलेलं आहे या गिरगावच्या नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये. तुम्ही बघू शकता की किती कशा प्रकारे इथे म्हणजे गर्दी जमलेली आहे. ढोल पथक तयार आहे आज मराठमोळा बाणा दाखवण्यासाठी. अर्थात इथे या वर्षीची जी संकल्पच आहे की छत्रपती शिवरायांची सुंदर अशी मूर्ती सुद्धा विराजमान दिसते, जी की या शोभायात्रेच्या केंद्रस्थानी असेल. आता आपण डोंबिवलीत जाऊया. तिथून आपली प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत आहे. तर भाग्यश्री, डोंबिवलीत काय चित्र आहे, वातावरण आहे? नक्कीच सौरभ, डोंबिवलीच्या स्वागत रथ यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि इथे विविध ढोल ताशा पथक सामील झालेले आहेत. महिला पारंपरिक वेशामध्ये आहेत. तसेच अनेक पथकं आले जे विविध सामाजिक संदेश देऊ इच्छितात. तर त्यांनाच विचारूयात, सर काय सामाजिक संदेश देतात? आमच्या ॲक्च्युली रनर्स क्लॅन फाउंडेशन आहे आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसे की एक जाणीव संस्था आहे ज्यामध्ये वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी आम्ही मदत करतो. आमचा महत्त्वाचा इव्हेंट हा आहे की आम्ही गेटवे टू डोंबिवली 65 किलोमीटरची मॅरेथॉन चालू करतो. 26 जानेवारीला रात्री 12 वाजता गेटवेवरून सुरुवात करतो आणि डोंबिवलीमध्ये सकाळी 8:30 वाजता आम्ही एंड करतो. तरी एक अतिशय अशी कोणतीही मॅरेथॉन जगभरात कुठे होत नाही आणि एक तो उत्तम उपक्रम आम्ही राबवतो. त्याचबरोबर लोकांना निरोगी आरोग्य लाभण्यासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट लोकांना ट्रेनिंग देतो. डोंबिवलीमध्ये सकाळी रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी असे आठवड्यातून 3 दिवस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट लोकांना कोचिंग करतो फिटनेससाठी. आणि आता हल्ली ते गरजेचं आहे ॲक्च्युली. स्वागत रथ यात्रेला खूप सारे ढोल ताशा पथक सामील झालेत. तसंच महाराजांची वेशभूषा परिधान केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की ढोल ताशा पथकाला सुरुवात झालेली आहे आणि हेच 10:30 वाजता ही रथयात्रा गणेश मंदिराच्या जवळ पोहोचणार आहे. सौरभ, तर डोंबिवलीतल्या शोभायात्रेतली दृश्य आपण बघतोय. काही तरुणी आहेत, त्यांच्या हातात भगवा आहे आणि ढोल ताशाच्या गजरात ध्वजवंदना त्या देत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यातल्या शोभायात्रेतली दृश्य आपण बघतोय. तिथे सुद्धा एक वेगळा उत्साह, वेगळा जल्लोष आणि वेगळा साज या शोभायात्रेचा पाहायला मिळतोय. नववर्षानिमित्त या खास शोभायात्रेचं आयोजन जागोजागी केलं जात आहे.
तर गिरगाव डोंबिवलीनंतर आता आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात. तिथून आपले प्रतिनिधी विवेक गावंडे आता आपल्यासोबत आहेत. विवेक, गिरगाव डोंबिवलीतली दृश्य, तिथलं चित्र आम्ही बघितलं. नागपूरमध्ये कसं सगळं नववर्षाचं स्वागत होत आहे आणि जल्लोष बघायला मिळतोय? सौरभ, मोठा उत्साह जो आहे तो नागपूरमध्ये नववर्षाच्या स्वागताचा पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की हे चिमुकल्यांचं लेझिम पथक या शोभायात्रेमध्ये प्रमुख आकर्षण जे आहे ते बनलेलं आहे. मोठा उत्साह जो आहे तो नागपूरमध्ये नववर्षाच्या स्वागताचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नागपूरकर जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये या संपूर्ण शोभायात्रेमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक आनंदाचं वातावरण जे आहे ते आजच्या या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. विविध ढोल पथकं असतील, त्यासोबतच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक देखील या संपूर्ण शोभायात्रेमध्ये नागपूरकरांकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे. एक आनंदी वातावरण जे आहे ते आजच्या या नववर्षाच्या स्वागताचा, जल्लोषाचं वातावरण जे आहे ते नववर्षाच्या स्वागताला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विविध झाक्यासुद्धा या संपूर्ण शोभायात्रेमध्ये तयार ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृती ज्या आहेत ते या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये साकारण्यात आलेल्या आहेत. सोबतच अघोरी मूर्ती जी आहे, प्रतिकृती आहे, हे देखावे सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे. ढोल पथकाच्या माध्यमातून एक वादनाच्या द्वारे एक वातावरण जे आहे ते या ठिकाणी भक्तिमय, आनंदमय करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. सध्या ही शोभायात्रा जी आहे ती 8 रस्ता चौक या संपूर्ण परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण 8 रस्ता चौकामध्ये सामूहिक अशा पद्धतीचं रामरक्षा स्तोत्र पठण जे आहे ते केलं जाणार आहे आणि याद्वारे जे आहे ते एक नव्या वर्षाचा नवा संकल्प जो आहे तो नागपूरकरांकडून आज केला जाणार. तर नागपुरातल्या शोभायात्रेतली दृश्य आपण बघतोय. रथ सज्ज करण्यात आलाय आणि त्यावर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती, प्रतिमा प्रस्थापित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रांमध्ये आता काही मराठी अभिनेत्री सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. ठाण्यात आता आपण जाऊयात. आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहेत. गणेश, नववर्षाचं स्वागत ठाण्यात कशा पद्धतीनं होत आहे? नक्कीच नववर्षाचं स्वागत पाहायला गेलं तर महिलांची बाईक रॅली असेल, इतर सायकल रॅली असेल, पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी वेशभूषेमध्ये सर्वच आता ठाणेकर या सहभागी झालेले आहेत. ठाण्यातील कोपिनेश्वर न्यास मंदिरातर्फे यंदाचं 25वं वर्ष आहे आणि याच वर्षी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात चित्ररथ असेल, पर्यावरणपूरक संदेश असेल, असे विविध संदेश देणारे या ठिकाणी चित्ररथ देखील काढण्यात आलेले आहे. आणि याच ठिकाणी लहान मुलं देखील, दानपट्टा असेल, इतर देखील या ठिकाणी आपल्याला विषयभूषेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. पाहू शकतो या ठाण्यातील या कोपिनेश्वरच्या व्यास मंदिरातर्फे यंदाचं 25वं वर्ष आहे आणि याच वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्त शोभायात्रा काढली जाते आणि शोभायात्रामध्ये अनेक रॅली देखील सहभाग झालेले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता या ठिकाणी पालखी काढण्यात आली होती आणि याच ठिकाणी आता लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक विविध संदेश देणारे या ठिकाणी चित्ररथ पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी दानपट्टा करताना देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच मोठा संदेश देणारा या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि कशा प्रकारे हा उपक्रम राबवला गेला हे देखील आपण त्यांना विचारणार आहोत. कशा प्रकारचे या ठिकाणी दानपट्टा लहान मुलं देखील आपली शिवसंस्कृती प्रतिष्ठानतर्फे ठाणा, नवी मुंबई आणि भिवंडी या ठिकाणी 11 ट्रेनिंग सेंटर आपले खास करून मुलींचा अंदाज आहे की पारंपरिक जी शस्त्रकला आहे, शिवकालीन शस्त्रकला आहे, त्या शस्त्रकलेचं प्रशिक्षण आम्ही पूर्णपणे मोफत देतोय आणि यापुढे शाळातून सुद्धा मोफत देणार आहे. आपण जर बघितलं असेल या ठिकाणी मुली आहेत ज्या लाठीकाठी असेल, तलवारबाजी, दानपट्टा असे विविध प्रकारचे जे काही शस्त्र आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे चालवतात. त्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. आमचं एकच टार्गेट की ह्या ज्या काही मुली आहेत ह्या स्वतःचं संरक्षण नाही तर समाजाचं संरक्षण करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या आमचं हे टार्गेट आहे की प्रत्येक मुलीपर्यंत हे पोहोचण्याचा उद्देश आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी या ठिकाणी धडे दिले जातात आणि या ठिकाणी दानपट्टा असेल, लाठीकाठी असेल, असे अनेक खेळ, मर्दानी खेळ या ठिकाणी शिकवले गेले आहेत. मात्र या सर्व खेळ आता याच शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध कला संस्कृती नटलेले आता हे शहर या ठिकाणी पाहू शकतो. पारंपरिक मध्ये कर्नाटक हसत रहा अरे पळून जाईल दुर्दैव, हास्याची नका उडू किल्ली, हीच आहे जगण्याची खरी गुलू किल्ली. हा हा हसायला नको पैसा, हा हा हसायला नको पैसा. 1 2 3 laughing in the face, East and West.
हंसो बार बार 5 6 7 8 हंसने वालों का ताज 8 9 10 लव लव अगेन प्रचंड उत्साह दिसतोय. तू तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना काय संदेश द्याल? तरुण हास्य रोज हसाल तर तारुण्य अधिक वाढेल, म्हातारे होणार नाही. मध्ये प्रचंड उत्साह दिसतो आणि तेवढाच उत्साहाने ते रथयात्रेत सामील झाले. कॅमेरामन गणेश रहाटेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली. तर आबालवृद्ध असा सगळ्यांचा सहभाग दिसतोय वेगवेगळ्या ठिकाणच्या शोभायात्रांमध्ये. डोंबिवलीनंतर आता गिरगाव मधली दृश्य आपण बघतोय. ढोल वादनाला सुरुवात झालेली आहे. तरुण तरुणी याच्यात सहभागी झालेले आहेत आणि नववर्षाच्या स्वागताला आता सुरुवात झालेली आहे. गिरगाव मधल्या शोभायात्रेची ही दृश्य आहेत. नाकात नथ, डोळ्यावर गॉगल आणि पारंपरिक वेशभूषेत तरुणी सहभागी झालेल्या आहेत. बुलेट राण्या सुद्धा बघायला मिळाल्या आहेत. त्यांच्याशी आपण संवाद बघितला काही वेळापूर्वी. आणि तरुण सुद्धा भगवे कुर्ते आणि डोक्यावर फेटा घालून या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. गिरगाव मधल्या शोभायात्रेची दृश्य आहेत. गिरगाव मधल्या शोभायात्रेमध्ये आता ढोल वादन सुरू आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत. डोंबिवली, गिरगाव, ठाणे, नागपूर अशा ठिकठिकाणी या शोभायात्रा आता निघत आहेत. तर गिरगाव मधल्या या शोभायात्रेत आपल्याला केंद्रस्थानी दिसते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आलेली आहे शिवाजी महाराजांची, जी की या शोभायात्रेच्या केंद्रस्थानी राहणार आहे आणि या शोभायात्रेसोबत या प्रतिमेचं मार्गक्रमण असेल. महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. काही तरुणी ध्वज नाचवताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा, भक्ती चळवळीचा, छत्रपती शिवरायांचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा भगवा ध्वज काही तरुणी नाचवत आहेत. तरुण तरुणी अशा सर्व वयोगटातल्यांचा सहभाग आपल्याला या शोभायात्रांमध्ये दिसतोय. ठाण्यातली ही दृश्य आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक वाद्य वाजवताना ठिकठिकाणी आपल्याला दृश्य दिसत आहेत. काही लोककलांचं सादरीकरण सुद्धा या निमित्ताने होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय आणि काही पारंपरिक पद्धतीनं या शोभायात्रांचं आपल्या नववर्षाचं स्वागत होतं या शोभायात्रांमध्ये. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही तरुणी आता टाळ वाजवताना आपल्याला दिसत आहेत. तर गिरगाव आणि ठाण्यातली ही दृश्य आहेत शोभायात्रांमधून. एकीकडे गिरगावमध्ये ढोल वादन सुरू आहे तर दुसरीकडे झांज आणि चिपळा वाजवल्या जात आहेत ठाण्यामध्ये. आणि काही भक्तिगीतांचं, लोककलांचं सादरीकरण ठाण्यामध्ये आता होत आहे. त्यासाठी विशिष्ट वेशभूषा सुद्धा काही तरुण तरुणींनी केलेली आहे. दुसरीकडे गिरगावमध्ये ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. या शोभायात्रेत विराजमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा. डोंबिवलीतली दृश्य आपण बघतोय. डोंबिवलीतल्या शोभायात्रेत काही मराठी कलाकार सुद्धा सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. डोंबिवलीतल्या शोभायात्रेत दरवर्षी मराठी कलाकारांची मांदियाळी असते आणि यावर्षी सुद्धा काही मराठी कलाकार यात सहभागी झाले आहेत. आणखी काही मराठी कलाकार यात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातल्या शोभायात्रेत आपण बघतोय भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. चौकाच्या मधोमध ही रांगोळी गिरगावमध्ये साकारण्यात आली आहे आणि त्याभोवती ढोल ताशांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण गिरगाव हे आता भगवमय झालेलं दिसतंय कारण तरुणांनी सुद्धा भगवे कुर्ते परिधान केलेले आहेत. एक पारंपरिक साज इथल्या सगळ्या शोभायात्रेला असतो. मराठी बहुल असा हा भाग आहे. ढोल ताशा पथकाचा आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय. अगदी उत्साहात त्यांनी हा ढोल ताशा पथकचा जो उत्साह आहे आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी जल्लोषाने, उत्साहाने जगदंब ढोल ताशा पथक आपलं सादरीकरण गिरगावच्या नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये करत आहे. तुम्ही बघू शकता अनेक तरुण तरुणी, उत्साही तरुण तरुणी इथे आहेत.
ढोल ताशा पथकाकडून या शोभायात्रेला एक प्रकारे अशी मानवंदना देण्यात येत आहे. जगदंबा ढोल ताशा पथकातर्फे गिरगावच्या नववर्षाच्या शोभायात्रेत आपल्याला हा अंदाज सादरीकरण बघायला मिळत आहे. खूप अतिशय जल्लोषात असं हे सादरीकरण केलं जात आहे. तरुण तरुणींकडून जगदंबा ढोल ताशा पथकाकडून अगदी उत्साहाने म्हणजे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे म्हणजे ही ढोल ताशा पथकाकडून हे जे मानवंदना असेल किंवा आपलं सादरीकरण असेल सादर करण्यात येत आहे. प्रत्येकाचा रथयात्रेत सहभागी झालेत. हास्य जत्राचे कलाकार आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? काय फार आनंद मिळतोय, फार मज्जा येते. मी मगापासून तेच सांगतोय की ज्या पद्धतीने इथे एवढे सगळे लोक या शोभायात्रेत सामील झालेले आहेत आणि सगळ्यांमध्ये एक उत्साह आहे जो प्रत्येकामध्ये असा पास केला जातोय, असं प्रत्येकापर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यामुळे उत्साहाची लाट आलेली आहे. म्हणजे तुम्ही मागे घोषणा ऐकू शकता, पुढे ढोल ताशा पथक आहे जे सगळ्यांचं ढोल ताशा वाजवून मनोरंजन करतात आणि त्याच्यामुळे ना जास्त मज्जा येते. म्हणजे एंटरटेन होतोय आणि ॲट द सेम मोमेंट आणखीन चालावं असं वाटतं. ही शोभायात्रा खरंच आपण आणखीन एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीचं वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे. किती वर्ष झालं या रथयात्रेत सहभागी होतं? मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत पहिल्यांदाच आलो. मी आधी गिरगावच्या शोभायात्रेत जायचो, रथयात्रेत जायचो. मी मागच्या वर्षी कोल्हापुरात होतो, पण मी डोंबिवलीत पहिल्यांदा आलोय आणि इथले लोक खूप कमाल आहेत, खूपच कमाल आहेत, खूप प्रेमळ आहेत. कारण प्रत्येक जण येऊन आवर्जून भेटतंय, कुणी ना कुणी काही ना काहीतरी ऑफर करतं. खूप मजा येते. TV9 मराठीच्या प्रेक्षकांना कशा शुभेच्छा द्याल? TV9 मराठीच्या प्रेक्षकांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि भारताबाहेरच्या तमाम मराठी प्रेक्षकांना, हिंदू प्रेक्षकांना आपल्या हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आणखी एक TV9 मराठी ही वृत्तवाहिनी DD वरती 68 नंबरच्या चॅनलवर आता फ्री दिसणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही एक आव्हान करा. TV9 मराठी ही वृत्तवाहिनी DD वरती आता फ्री डिशवर दिसणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? TV9 जर आता फ्री दिसणार आहे डिशवरती तर प्लीज सर्वांनी ती जरूर त्या सेवेचा लाभ घ्यायला हवा. कारण फ्री चॅनल आहे आणि आपल्याला चांगल्या बातम्या, मनोरंजन